नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता अपेक्षा लागलेली आहे ती पीक विम्याची। तर पीक विमा मिळणार का? तर हो, सर्व शेतकऱ्यांना आता पीक विमा हा मिळणार आहे। म्हणजे सरासरी 75% आणि 25% दोनही मिळून 100% जो काही पीक विमा आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून आता त्याला मान्यता देखील देण्यात आलेली आहे आणि त्याच संदर्भात दोन GR देखील निर्गमित करण्यात आलेले आहे। तर भरपूर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। कांदा असेल, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी या जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, तर त्या नुकसानीकरते आता राज्यातील जे काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप चालू झालेलं आहे, तर त्या जिल्ह्यांची आपण यादी बघणार आहोत। तर त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे आणि हेक्टरी किती मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर सर्व शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे की जर कोणी चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करेल नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ कुठे स्किप करू नका, जेणेकरून तुमचा पीक विमा का वंचित आहे किंवा काय केल्याने तुम्हाला पीक विमा मिळू शकतो तर याच्या सविस्तर पूर्णपणे व्हिडिओ डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती टाकलेले आहे। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, सर्वांनी व्हिडिओ स्किप करू नका। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा जो काही पीक विमा मंजूर झालेला आहे, तर यामध्ये 2024 मध्ये कमी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून उर्वरित जो काही पीक विमा आहे तो देखील मंजूर करण्यात आलेला आहे आणि याचे 2 GR देखील निर्गमित करण्यात आलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, 2019च्या शासन निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीच्या माध्यमातून एक GR निर्गमित केलेला होता आणि त्यामध्ये 1000 रुपयापेक्षा कमी पीक विमा वितरित करण्यात आलेला होता आणि सरकारची जी काही रक्कम आहे ही रक्कम राज्य सरकारच्या शासनाच्या माध्यमातून मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, 2023 आणि 24 असं तर या दोनही वर्षांमध्ये राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीच्या माध्यमातून 1000 रुपयापेक्षा कमी पीक विमा हा वितरित केला गेलेला आहे। तर यातच बुलढाणा जिल्हा असेल, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरचा समावेश करण्यात आलेला आहे। तर काही शेतकरी 1000पेक्षा कमी पीक विमा मिळालेले देखील आहेत, तर बहुतांश शेतकरी कमी पीक विमा मिळालेलेचे आतापर्यंत दिसत आहे आणि ज्या शेतकऱ्यांना 1000पेक्षा कमी पीक विमा वितरित केला जातो त्या शेतकऱ्यांना उर्वरित जी काही रक्कम आहे ही राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि यासाठीच खरीप हंगाम 2023 आणि 24 मध्ये ज्या शेतकऱ्यांना 1000पेक्षा कमी पीक विमा मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा वितरित करण्यासाठी हा महत्त्वाचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। तर प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत जे काही अनुदान म्हणून खरीप हंगाम 2024 आणि 23 तर या आर्थिक मदत म्हणून तर जे काही शेतकऱ्यांना पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे, तर तो आता किती प्रमाणामध्ये वितरित होणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आर्थिक वर्षाकरिता 2,93,99,99,316 रुपये एवढी जी काही रक्कम आहे ती वितरित करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात पहिला पीक विमा कंपनी आहे भारतीय कृषी पीक विमा कंपनी। तर या कंपनीच्या माध्यमातून 21,038 शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून पूरक अनुदान म्हणून पूरक अनुदान म्हणून जे काही हेक्टरी अनुदान आहे तर ती रक्कम वितरित करण्यात आलेली आहे। त्यानंतर ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्सच्या माध्यमातून सुद्धा 18,614 शेतकऱ्यांना 80,29,609 रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। तर जे काही जिल्ह्यांमध्ये ज्या काही कंपन्या आहे म्हणजे कार्यरत, तर त्या कंपन्यांच्या माध्यमातून या GRच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांपर्यंत हा पीक विमा राज्य शासनाच्या माध्यमातून पोहोचवला जाणार आहे। तर त्यामध्ये HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, तर या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा 19,893 शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर 77,87,885 रुपये रक्कम जी आहे ती सुद्धा वाटप करण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यानंतर बजाज अलियन्स कंपनीच्या माध्यमातून सुद्धा जे काही शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे तर ते शेतकरी आहे 11,576 शेतकऱ्यांसाठी 40,04,776 रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहे। तर युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून सुद्धा पात्र करण्यात आलेल्या 3,975 शेतकऱ्यांसाठी 11,196 जे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी 2,93,996 तर इतकी जी काही रक्कम आहे ही राज्य
राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे. त्यानंतर खरीप हंगाम 2024 करता मंजुरी करण्यात आलेली आहे आणि पीक विमा कंपन्यांना सुद्धा देण्यात येणार आहे. तर ही जी काही रक्कम आहे ती डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप की म्हणजे त्यांच्याच खात्यावरती ट्रान्सफर केली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा या शेतकऱ्यांना 1000 पेक्षा कमी पीक विमा मिळालेला आहे आणि त्या संदर्भात हा पहिला GR निर्गमित केलेला आहे. तर आता दुसरा GR सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर रब्बी हंगाम 2023 ते 24 चे आर्थिक वर्षाकरता प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान म्हणून जे काही 87,52,264 रुपये इतकी रक्कम आहे ती वितरित करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात आपण पाहू शकता की भारतीय कृषी पीक विमा कंपनीकडून पात्र करण्यात आलेले 537 जे काही शेतकरी आहे, तर या 537 शेतकऱ्यांसाठी 2,38,800 रुपये इतके निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर ICI लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले 502 शेतकऱ्यांकरता 2,07,887 जे काही शेतकरी आहे तर ते मंजूर करण्यात आलेले आहे. तर त्याच्यानंतर HDFC अर्बन जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना 5,000 जे काही शेतकरी आहे त्या 5,000 शेतकऱ्यांकरता 29,02,789 रुपये, बजाज ऑलियन्स कंपनीच्या माध्यमातून 1525 पात्र शेतकऱ्यांकरता 8,59,264, तर युनायटेडच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेल्या 929 शेतकऱ्यांकरता 5,44,066 रुपये आणि एकंदरीतपणे राज्यातील 9,244 शेतकऱ्यांकरता 47 लाख रुपये, 47,52,267 रुपये इतकी जी काही निधी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत खरीप हंगाम 2023 आणि रब्बी हंगाम 2023 आणि 24 या दोन्ही हंगामामध्ये पीक विमा कंपनीने मागितलेल्या शेतकऱ्यांच्या या रकमेतून पीक विमा वितरण केलं जाणार आहे. तर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तसेच शासनाच्या माध्यमातून ही रक्कम घेऊन सुद्धा 1,000 पेक्षा कमी पीक विमा हा वाटप केला जात आहे. तर 2023 मध्ये सुद्धा यवतमाळ जिल्ह्यातील 5 रुपयेपर्यंतचा जो काही पीक विमा आहे हा सर्व शेतकऱ्यांना, 500 रुपयापर्यंतचा जो काही पीक विमा आहे तो सर्व शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. आणि त्याचमुळे उर्वरित असलेली रक्कम ही आता राज्य शासनाच्या माध्यमातून सरकारला द्यावीच लागणार आहे. यामुळे राज्य शासनाने नुकसान भरपाई म्हणून, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे अनुदान म्हणून, पूरक अनुदान म्हणून आणि परिणामी पीक विमा कंपन्यांना मात्र यात फायदा होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, उर्वरित पीक विम्यासंबंधीचं जे महत्त्वाचं असं अपडेट आहे तर ते आपण बघितलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडलं तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.